नमस्कार मंडळी, आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळच्या वेळेला आपण शेडवर आलेलो आहे। तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता। हा कोंबडा वरती गेलेला आहे कारण की गावरान कोंबड्यांची खासियतच आहे उंचावर जाऊन आरवण्याची। तर आपण सकाळी शेडवर आलोय। तर आपल्या शेडच्या बाजूला एक पपईचा झाड होता। तर बघू शकता तुम्ही तो पपईचा झाड आपल्या शेडवर पडलेला आहे कारण की आपण वेस्टेज भाजीपाला आणत होतो। हा बघा, हा झाड आहे तो वेस्टेज भाजीपाला आणत होतो तो आपण त्या पपईच्या झाडाच्या खाली टाकत होतो आणि त्या पपईची त्या झाडाच्या खाली टाकल्यामुळे तो पूर्ण झाड कुजून आपल्या शेडवर पडलेले आहेत। तर आज आपण एकदम खास माहिती घेऊन आलो आहोत। गावरान कोंबड्यांसाठी झेनिडॉक्स पावडर, ही पावडर काय आहे, कशी घ्यायची, तिचे फायदे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे सगळी आपण A to Z समजून घेऊया। झेनिडॉक्स म्हणजे काय? झेनिडॉक्स म्हणजे एक औषधी पावडर जी प्रामुख्याने कोंबड्यांच्या आरोग्यासाठी वापरली जाते। यात दोन महत्त्वाचे घटक असतात, डॉक्सीसायक्लिन आणि जेंटामायसिन आणि डॉक्सीसायक्लिन। हे घटक एकत्र येऊन कोंबड्यांमधील बॅक्टेरियल इन्फेक्शन, श्वसनाचे आजार वर पारंपरिक उपचार करते। कशी द्यायची? झेनिडॉक्स पावडर नेहमी पाण्यात मिसळून किंवा खाद्यामध्ये मिसळून देऊ शकता। साधारण 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्राम पावडर ही सामान्य मात्रा आहे। कोंबड्या लहान असतील तर थोडी कमी, मोठ्या वयाच्या कोंबड्या थोड्या जास्ती देता येते। उपचार साधारणपणे 3 ते 5 दिवस सतत चालवायचा आहे। जर द्यायचीच असेल तर 3 ते 5 दिवस सतत चालवायची आहे। आणि तुम्ही बघू शकता आपण तिला पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करूनच दिलेले आहे आणि पाण्यात तुम्ही पाणी चांगला घ्या। झेनिडॉक्स पावडरमुळे कोंबड्यांना श्वासाचे आजार कमी होतात, जसे की CRD झाले, खोकला, पचन सुधारते, पोटदुखी असे जंता असतात त्याच्यावर पण थोडा असर करते, म्हणजे त्यांच्या पोटात दुखत असेल आणि आतड्यांचे संसर्ग कमी होते। कोंबड्या जास्त निरोगी आणि खूप सुंदर अशा दिसतात आणि फ्रेश दिसतात। मृत्यूदर कमी होतो, म्हणजे नुकसान तर कमी होणारच आहे। कोंबड्यांची वाढ झटपटीने होते आणि अंडी पण देण्याची क्षमता त्यांची वाढते। आणि मुख्य म्हणजे ती पावडर असे महाग भेटत नाही। 50 ग्राम आपण फक्त 150 रुपयाला आणलेली आहे। एकदा तरी शेतकऱ्यांनी जास्ती नफा मिळतोच। कोणती काळजी घ्यावी? झेनिडॉक्स ही औषधी असल्यामुळे जास्ती प्रमाणात देऊ नका। औषध दिल्यानंतर लगेच मांस किंवा अंडी विकू नयेत, म्हणजे तुम्ही औषध दिलं तर लगेच मांस किंवा अंडी विकू नका। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता झेनिडॉक्स पावडरचा फोटो देतोय तुम्हाला। तुम्ही ती पावडर दिली ना, कमसे कम तुम्ही 1 महिना तरी वेट करा, जास्तीत जास्त 10 दिवसाच्या वरतीच वेट करा, कारण की ते पूर्ण त्यांच्या अंगात ती ऑब्झर्व होऊन जाते आणि ती तुम्ही लगेच कोणाला कोंबडी विकू नाही शकत, कारण की त्याच्यात त्यांचे म्हणजे ती औषध असतो। तुम्ही 1 महिन्यानंतर तुम्ही विकू शकता कोंबडी। नेहमी स्वच्छ पाणी आणि खाद्य वापरा, कारण औषधी फक्त तेव्हाच चांगलं काम करतं। तुम्ही पाणी आणि खाद्य त्यांना टाइम टू टाइम देतील तेव्हा तो औषध पण चांगलं काम करेल। औषध वापरताना डॉक्टरांचा सल्ला घ्याच, पण मी तुम्हाला सांगतोय तुम्ही फक्त आठवड्यातून 2 का 3 वेळेलाच द्या। तुम्हाला कोंबड्यांमध्ये CRD सारखा, म्हणजे तुमच्या शेडमध्ये CRD रोग आलाच एखाद्या कोंबडीला तर तुम्ही लगेच द्या। कमी प्रमाणात द्या, जास्ती नका देऊ। आता कोणतं पण औषध तुम्ही जास्ती प्रमाणात दिलं त्याचा साईड इफेक्ट होणारच आहे। टाइम टू टाइम द्या, त्यांचं खाद्य पण चांगलं ठेवा। ही पावडर आहे, ही जरा स्ट्रॉंगच पावडर आहे, ही जास्ती देऊ नका। मंडळी, झेनिडॉक्स पावडर ही गावरान कोंबड्यांसाठी खरंच खूप उपयोगी आहे। योग्य पद्धतीने वापरल्यास कोंबड्या तंदुरुस्त राहतात, उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना नफा जास्त मिळतो। तर तुम्ही आपली कोंबडी बघू शकता, हिच्या खाली आपले टोटल 5 किंवा 6 पिल्ले आहेत। ही कोंबडी तुम्ही बघू शकता, आपण हिला प्री स्टार्टर दिलेले आहे आणि आपण कोंबड्यांना मॅक्स ही फीड देत असतो। तो पिल्लू बघू शकता, तो तिचाच पिल्लू आहे, तो रात्री मेलेला होता, तर त्याला आता आपण काढून ठेवूया। तर तुम्ही ही आपली 1 महिन्याची पिल्ले आहेत, बघू शकता त्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही। आपण 1 महिना झाला एवढी साईज झाली तर आपण ते रिलीज करतो मुक्त संचरणमध्ये। आणि ह्या कोंबड्या दिसतोय तुम्हाला सफेद, हा टोटल 2 वर्षाचा कोंबडा आहे आणि त्याचे तुम्ही पंख आली नाही, त्याचं कारण म्हणजे आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम असतो, विटामिन्स पण भेटतात। जास्ती कॅल्शियम दिला ना ते कोंबड्यांना पंख येत नाही।
तर तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर दाबून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.